कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सत्य हे आहे की अधिपतींना तुमच्या बरोबर राहायचंच नाही, त्यांना तुमच्यापासून सुटकाच करून घ्यायची आहे, म्हणून त्यांनी तुम्हाला नोटीस पाठवली आहे। डिवोर्सची नोटीस आहे? तुम्ही काहीतरी खोटं बोलू नका। अहो मॅडम, मी कशाला खोटं बोलीन? क्लायंटने जे मला सांगितलं तेच मी सांगतोय। कोणी सांगितली? माझे क्लायंट अधिपती आहेत, त्यांनी सांगितलं मला। चुकलं माझं खूप चुकलंय। मी घरच सोडायला नको होतं तेव्हा। तिथेच राहून अधिपतींशी बोलले असते तर गोष्टी डिवोर्स पर्यंत पोहोचल्याच नसत्या। मी सांगायचं खरं तर सगळ्यांना बोलून प्रश्न सोडवता येतात, मग मीच का नाही बोलले अधिपतींशी? माझ्या फोनवरून फोन लागत नव्हता तर कॉन्टॅक्ट करण्याचे अजूनही मार्ग होते, का नाही शोधले मी? माझे प्रयत्न कमी पडलेत, पण आता नाही। आता गप्प बसून चालणार नाही, मला काहीही करून अधिपतींशी बोलावंच लागेल। अक्षरा वहिनी, बोला वहिनी। हाँ भाऊजी, 2 मिनिटं वेळ आहे का तुमच्याकडे? बोलू शकता? हो बोला वहिनी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? आणि अधिपती? इकडे काही ठीक नाहीये वहिनी, आणि अधिपती तर अधिपतींचं काय? बधीर झालाय तो। डिवोर्सची नोटीस मिळाल्यापासून त्याला काहीच सुचत नाहीये आणि काहीही बडबडतोय। ते आहेत का तिकडे? नाही, मग कुठे गेलेत? घरी गेला असेल तो। अच्छा, पण ते फॅक्टरीत येणार आहेत का परत? बोलायचंय मला त्यांच्याशी। तो म्हणालाय मी रात्री चक्कर टाकेन म्हणून, बघू आता। हा, मग मला सांगाल का? ते फॅक्टरीत आले की मला अर्जंटली बोलायचंय, प्लीज मला लगेच सांगा। हो वहिनी, तो आला की मी फोन करतो तुम्हाला, तुम्ही काळजी करू नका। वहिनी, एक रिक्वेस्ट होती माझी, माझं ऐकाल का? हो बोला ना। नाही म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनल्यात, तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, आणि मध्येच काय डिवोर्स वगैरे नाही, म्हणजे हे तुमचं पर्सनल आहे, मी काही नाही बोलणार त्याबद्दल, पण तुम्ही दोघं वेगळे व्हायचा विचार करू नका, प्लीज प्लीज वहिनी। तो आला की मी फोन करतो तुम्हाला। हां, बाय। ओ मोठे मालक, अहो मोठे मालक, काय झालं? कुठे निघालाय सर? एक, 2, 3, 4, 5। हे काय? मांजर आडवी आल्यानंतर 5 पावलं मागं जायचं असतं ना, म्हणून। ऐका आता, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।